आज मी आलो होतो नवी मुंबईच्या 3 प्रसिद्ध मंडळांना भेट देण्यासाठी. पहिलं मंडळ होतं राजा नवी मुंबईचा, ज्यांनी पर्यावरण पूरक अशी गणेश मूर्ती केली होती. कागदी लगद्यापासून सेव्ह जंगल सेव्ह वाईल्ड लाईफ हा मेसेज देण्यात आलाय. जर आज आपण या जंगलांना वाचवलं नाही तर पुढच्या पिढीला हे प्राणी सगळे कार्टूनच्या रूपामध्ये पाहायला मिळणार, असा सुंदरसा मेसेज दिला होता. दुसरी गणेश मूर्ती होती नवी मुंबईचा महागणपती. इथे जे केदारेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली होती. 4 खांब दर्शवण्यात आले होते, जे दर्शवत होते सतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग आणि कलियुग. या 4 खांब वितळत जात आहेत आणि हे जेव्हा खांब पूर्णपणे वितळतील तेव्हा ही पृथ्वीचा पूर्णपणे नष्ट होईल, अशी एक सुंदरशी एक माहिती दिली होती. अप्रतिमसा देखावा होता. शेवटचा गणपती बाप्पा म्हणजे नवसाला पावणारा वाशीचा महाराजा, जो नवसाला पावतो हाकेला धावतो, अशी त्याची ओळख आहे. या गणपती बाप्पाची एक विशालशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि श्रीकृष्णाचा असा भव्य देखावा केला होता. भक्तगण होते ते उंदीर मामाच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करत होते. अति सुंदरसा देखावा आहे. तर हे 3 गणपती बाप्पा तर तुम्ही पाहिलेच पाहिजे. त्या व्यतिरिक्त नवी मुंबईमध्ये अजूनही बरेच गणपती बाप्पा आहेत. काहीतरी वेगळं पाहायचं असेल या वर्षी तर नक्की नवी मुंबईच्या गणपती बाप्पांच्या मंडळांना नक्की भेट द्या.